A very warm welcome to all my dear students. In the previous lecture, we have discussed about errors and evaluations. In this subunit, we are going to discuss non-aqueous solvents. Now, what is meant by solvent? Or in the 12th standard, we are studying about the definition of solvent and definition of solution, solvent, solute, and solution. In that, we have discussed about solvent. Solvent is the major constituent which are present in the solution, that is the solvent, and minimum concentration or constituent, that is the solute. The liquid which has ability to dissolve another substance is called as solvent. 12th स्टँडर्ड मध्ये तुम्ही जे सॉल्व्हंटची डेफिनेशन बघितली होती किंवा सोल्युशनची डेफिनेशन बघितली होती त्याच्यापेक्षा इथं थोडं वेगळा मिनिंग आहे की जे द लिक्विड विच हॅज ॲबिलिटी टू डिझॉल्व अदर सबस्टन्स ऑर अनदर सबस्टन्स, एक जे असं सॉल्व्हंट आहे की जे दुसऱ्या सबस्टन्सला डिझॉल्व करते त्या सबस्टन्सला आपण सॉल्व्हंट म्हणतोय. द अदर सबस्टन्स दॅट गेट्स डिझॉल्व इज कॉल्ड ॲज सोल्यूट. बघा, जे सबस्टन्स सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होईल त्या सबस्टन्सला आपण सोल्यूट म्हणतोय आणि जो सॉल्व्हंट दुसऱ्या सबस्टन्सला डिझॉल्व करून घेतोय त्याला सॉल्व्हंट म्हणतोय. द कॉम्बिनेशन ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट इज कॉल्ड ॲज अ सोल्युशन. बघा, फॉर एक्झाम्पल आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईडचं सोल्युशन बनवायचं आहे. NaOHचं वेट केल्यानंतर आपण NaOH ते वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर मात्र इथं जे NaOH आहे ते NaOH सोल्यूट म्हणून काम करेल आणि NaOH डिझॉल्व केल्यानंतर जे सोल्युशन प्रिपेअर होईल किंवा ज्या सबस्टन्स मध्ये किंवा ज्या सोल्युशन मध्ये आपण NaOH ट्रान्सफर करणार आहे त्या सोल्युशनला आपण सॉल्व्हंट म्हणतोय. आणि NaOH पूर्णपणे डिझॉल्व होऊन सोल्यूट प्लस सॉल्व्हंट ज्यावेळी एकत्र येते, द कॉम्बिनेशन ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट इज कॉल्ड ॲज अ सोल्युशन. मग आता त्यानंतर पुन्हा सोल्युशन इज अ होमोजेनियस मिक्सचर विथ सॉल्व्हंट ॲज अ कंटिन्युअस फेज अँड सोल्यूट ॲज अ डिसकंटिन्युअस फेज. ज्यावेळी सोल्युशन तयार होते त्यावेळी एक होमोजेनियस मिक्सचर तयार होते विथ अ सॉल्व्हंट ॲज अ कंटिन्युअस फेज. सॉल्व्हंट कंटिन्युअस त्यात राहील आणि सोल्यूट ज्यावेळी आपण त्या सॉल्व्हंट मध्ये ऍड केल्यानंतर सोल्यूट संपल परंतु सॉल्व्हंट ॲज इट इज तसाच राहील म्हणून कंटिन्युअस फेज म्हटलंय आणि सोल्यूट डिसकंटिन्युअस फेज म्हटलंय. मोस्ट ऑफ द केमिकल रिएक्शन्स आर कॅरीड आउट इन सोल्युशन फॉर्म. आता मॅक्झिमम रिएक्शन ह्या सोल्युशन फॉर्म मध्येच कॅरीड आउट होते. देर आर व्हेरी फ्यू रिएक्शन्स दॅट आर कॅरीड आउट आयदर इन सॉलिड ऑर इन गॅसियस फेज. Most of the liquid phase reactions involve solutions. Hence, solvents play important role in chemical reactions. बघा, मॅक्झिमम रिएक्शन ह्या सोल्युशन मध्येच कॅरीड आउट होते, म्हणजेच मॅक्झिमम रिएक्शन ह्या सोल्युशन मध्येच घडते. हेन्स म्हणून तिथं आता जर आपल्याला सोल्यूट डिझॉल्व करायचं असेल, डिझॉल्व करायसाठी आपण सॉल्व्हंटचा यूज करतोय म्हणून सॉल्व्हंटचा रोल जो आहे तो त्या केमिकल रिएक्शन मध्ये इम्पॉर्टंट आहे. द सॉल्व्हंट हॅव व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन केमिकल रिएक्शन बिकॉज दे हॅव ड्युअल फंक्शन्स टू कॅरी आउट. बघा, ज्यावेळी ऍक्च्युअली आपण सोल्युशन प्रिपेअर करतो त्यावेळी तिथं ड्युअल फंक्शन कॅरी आउट होते. आता नक्की काय होते? टू प्रोव्हाइड सुटेबल एन्व्हायरमेंट to the reacting molecules so that they are able to come in vicinity of each other and react. बघा, सॉल्व्हंट काय करतोय, ज्या सोल्यूट आपण डिझॉल्व करून घेतोय त्या सॉल्व्हंटला अशी स्पेस देतोय की जेणेकरून त्या सोल्यूट मधले जे मॉलिक्युल्स असतील किंवा ऍटम्स असतील की जे रिएक्टंट्स असतील ते एकमेकाच्या जवळ येतील आणि एकमेकासोबत रिएक्शन किंवा इंटरॅक्शन होण्यासाठी एक सुटेबल एन्व्हायरमेंट तयार होऊन जाते. हा सॉल्व्हंटचा मेजर रोल आहे. And second function of solvent is to allow rapid separation and purification of the products. बघा, हे दोन फंक्शन ह्या सॉल्व्हंटची एखादी केमिकल रिएक्शन जर पूर्ण व्हायची असेल तर तिथे हे दोन फंक्शन महत्वाचे आहेत. एक, त्या सोल्यूटला किंवा त्या रिएक्टंटला एक सुटेबल एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करायचं अँड सेकंड टू अलाउ रॅपिड सेपरेशन अँड प्युरिफिकेशन ऑफ द रिएक्शन प्रोडक्ट्स. बघा, त्या सॉल्व्हंट मध्ये जर एखादी रिएक्शन पूर्ण झाली तर पूर्ण झालेल्या रिएक्शनला आपल्याला तिथं जो प्रोडक्ट मिळेल तो प्रोडक्ट सेपरेट करण्यासाठी एक
आपण एकदम फास्ट आता जस्ट फिल्ट्रेशन करतो आपण फिल्ट्रेशन करत असताना सुद्धा एक सॉलिड प्रॉडक्ट आणि त्यातलं असणारं प्रेझेंट असणारं लिक्विड आपण सेपरेट करतो लगेच फिल्टर करून म्हणजे सेपरेट करतो आणि सेपरेट केल्यानंतर त्याचं प्युरिफिकेशन पण त्या प्रोडक्टचं फास्ट करता येते. त्यानंतर बघा ह्या सॉल्व्हंटचे दोन मेजर रोल प्ले झाल्यानंतर त्यानंतर त्या सॉल्व्हंटचे असे कोणत्या कोणत्या प्रकारचे सॉल्व्हंट्स किंवा सॉल्व्हंटचं क्लासिफिकेशन जर आपण केलं तर नक्की कोणत्या कोणत्या प्रकारचे क्लासिफिकेशन होते. Depending on the different properties, the solvents are classified in three ways. These methods of classification are: first is a proton donor acceptor properties. Based on proton donor acceptor properties, solvents are classified into two types, that is protic or protonic solvents and aprotic solvents. Among that, first is a protic or protonic solvents. The solvents which have hydrogen atom in their formula and have a tendency to donate or accept proton are called as protonic or protic solvent. बघा जे जे असं सॉल्व्हंट आहे की ज्याच्याकडे हायड्रोजन ॲटम आहे त्याच्या फॉर्म्युलामध्ये आणि एक प्रोटॉन डोनेट करायची कॅपॅसिटी किंवा ऍक्सेप्ट करायची कॅपॅसिटी त्या सॉल्व्हंटकडे जर असेल तर त्याला आपण प्रोटॉनिक सॉल्व्हंट किंवा प्रोटिक सॉल्व्हंट म्हणते. They are again further classified into three types, that is acidic solvent, basic solvent and amphoteric or amphiprotic solvent. First one is the acidic solvent. The solvents which have a tendency to donate proton H plus ion are called as acidic solvent. For example, जर आपण HCl चं सोल्युशन बनवलं किंवा HNO3 सोल्युशन बनवलं किंवा H2SO वरचं जर सोल्युशन बघितलं तर बनवलं तर तिथून त्या ऍसिड मधून H+ आपण डोनेट करू शकतो म्हणून त्याला ऍसिडिक सॉल्व्हंट म्हणायचं. मग आता बेसिक सॉल्व्हंट म्हणजे काय याच्या बरोबर अपोजिट डेफिनेशन आहे. द सॉल्व्हंट्स व्हिच हॅव अ टेंडन्सी टू ऍक्सेप्ट प्रोटॉन आयॉन आर कॉल्ड ॲज बेसिक सॉल्व्हंट. फॉर एक्झाम्पल NH3 बघा अमोनिया H+ घेऊ शकतो आणि NH4+ तयार होते. त्यानंतर C5H5n आहे ते सुद्धा C5H5NH तयार करू शकतो म्हणून याला आपण बेसिक सॉल्व्हंट म्हणतोय. त्यानंतर प्रोटिक किंवा एम्पोटेरिक बघा या ऍसिडिक आणि बेसिक मधले दोन्हीही प्रॉपर्टी म्हणजे डोनर आणि ऍक्सेप्टर प्रॉपर्टी जर असेल तर त्याला आपण एम्पोटेरिक सॉल्व्हंट म्हणतो. द सॉल्व्हंट्स व्हिच हॅव अ टेंडन्सी टू डोनेट ॲज वेल ॲज ऍक्सेप्ट H+ आयॉन आर कॉल्ड ॲज एम्पिप्रोटिक किंवा एम्पोटेरिक. आता एम्पोटेरिक सॉल्व्हंट कुठला आहे बघा वॉटर एक कॉमन एक्झाम्पल आहे की वॉटर ज्यावेळी ऍसिड बरोबर रिॲक्ट होतं त्यावेळी बेस म्हणून काम करतं आणि ज्यावेळी ते बेस बरोबर रिॲक्ट होतं त्यावेळी ते ऍसिड म्हणून काम करते. ज्यावेळी वॉटर H+ डोनेट करेल त्यावेळी H+ आणि OH मायनस सेपरेट होते आणि वॉटर ज्यावेळी बेस म्हणून काम करेल त्यावेळी वॉटर H+ ऍक्सेप्ट करते. त्यानंतर दुसरा आहे अमोनियम ऍसिटिक ऍसिड which again acts as amphoteric solvent. It means ammonium acetic acid acts as acid as well as base. Then second classification is aprotic or non-protonic solvents. The solvents which may or may not have hydrogen atom in formula but do not have a tendency to donate proton are called as aprotic or non-protic solvents. बघा असे सॉल्व्हंट की ज्याच्यात फॉर्म्युलामध्ये हायड्रोजन ॲटम नसेल आणि प्रोटॉन डोनेट करायची त्याची टेंडन्सी पण नसेल तर अशा सॉल्व्हंटला आपण अप्रोटिक किंवा नॉन प्रोटिक सॉल्व्हंट म्हणते. फॉर एक्झाम्पल सल्फर डायऑक्साइड, देन C6H6, cyclohexane and CHCl3 that is chloroform. Second type of solvent is classification based on ionizing property like dissolve like. It means ionic compound are dissolved in water or aqueous and covalent compound are dissolved in organic solvent. On the basis of ionizing properties or the property of like dissolve like, the solvents are classified into two types, that is ionizing solvent and non-ionizing solvent. Ionizing solvent they are undergo self ionization. It means there is a auto ionization occur. They are polar in nature. They dissolve ionic compounds. They have high dipole moment and high dielectric constant. They dissolve compounds which can be dissociated. For example, solvents like water, ammonia, sulfur dioxide, etc. undergo self ionization
बघा वॉटरचं पण सेल्फ आयोनायझेशन होऊन दोन वॉटर मॉलिक्यूल जर स्प्लिट झाले तर एक H3O प्लस तयार होते आणि एक OH मायनस तयार होते. जर दोन अमोनियाचे मॉलिक्यूल एकत्र आले तर त्यातला एक NH4 प्लस होते आणि एक NH2 मायनस होते. म्हणजे सेल्फ आयोनायझेशन होते. पुन्हा SO2 चं होते. SO2 जर एकत्र आले तर SO2 प्लस प्लस SO3 2 मायनस होते. आणि सेकंड सॉल्व्हंटचा प्रकार आहे की जो नॉन आयोनायझिंग सॉल्व्हंट आहे. नॉन आयोनायझिंग सॉल्व्हंट्स हॅव अगेन देअर इज अ प्रॉपर्टीज. These solvents are again shows properties. They do not undergo self ionization, that is auto ionization. They are non-polar in nature. They dissolve covalent compounds and they have low dipole moment and low dielectric constant. For example, cyclohexane, chloroform, carbon tetrachloride, etc. बघा आयोनायझिंग सॉल्व्हंट जे आहे की जे स्वतः ऑटो आयोनायझेशन किंवा सेल्फ आयोनायझेशन होते की असे सॉल्व्हंट वॉटर, अमोनिया आणि सल्फर डायऑक्साईड आहे. आणि नॉन आयोनायझिंग सॉल्व्हंट की जे स्वतःच ऑटो आयोनायझेशन होत नाही असे सॉल्व्हंट आहेत सायक्लोहेक्सेन दॅट इज C6H6, क्लोरोफॉर्म CHCl3 अँड कार्बन टेट्राक्लोराइड. बघा आता जो थर्ड टाइप आहे सॉल्व्हंटचा ॲक्वियस अँड नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट्स. आता ॲक्वियस आणि नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट मध्ये का वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट ऑल्सो कॉल्ड ॲज ॲक्वियस सॉल्व्हंट. ऑल अदर सॉल्व्हंट्स आर कॉल्ड ॲज नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट. की ज्या सॉल्व्हंट मध्ये वॉटर प्रेझेंट नसेल अशा सॉल्व्हंटला आपण नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट म्हणते आणि वॉटरच्या वॉटरला आपण ॲक्वियस सॉल्व्हंट म्हणतोय. These solvents include liquid ammonia, liquid sulfur dioxide. व जे नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट म्हणून या सब युनिटचं आपण टायटलच बघितलं होतं. त्या टायटलमध्ये आपण नक्की अभ्यास कशाचा करणार आहे तर लिक्विड अमोनिया आणि लिक्विड सल्फर डायऑक्साईड की जे नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट आहेत. आता लिक्विड अमोनिया ॲज अ सॉल्व्हंट. आता या लिक्विड अमोनियाचा आणि लिक्विड सल्फर डायऑक्साईडचा हे दोनच मॉलिक्यूल असे आहेत की जे नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट आहेत आणि ह्या नॉन ॲक्वियस सॉल्व्हंटचा स्टडी आपण डिटेल या सब युनिट मध्ये बघणार आहे. आता लिक्विड अमोनिया हॅज मेनी प्रॉपर्टीज सिमिलर टू वॉटर. ड्यू टू दिस इट इज एक्स्ट्रीमली युज्ड इन मेनी रिएक्शन्स. वी मे कम्पेअर प्रॉपर्टीज अमोनिया विथ दॅट ऑफ वॉटर. बघा वॉटर जसं आपण युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतो त्या वॉटरला तसंच ह्या अमोनिया लिक्विड अमोनिया सुद्धा मॅक्झिमम रिएक्शन मध्ये यूज केला जातो. कारण मोस्ट ऑफ द प्रॉपर्टीज किंवा मोस्ट ऑफ द प्रॉपर्टीज ह्या अमोनियाच्या ह्या वॉटर सारख्या आहेत म्हणून आपण लिक्विड अमोनिया पण मॅक्झिमम रिएक्शन मध्ये यूज केला जातो. आता लिक्विड अमोनियाच्या मग प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत. मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट ऑफ अमोनिया इज -77.74 डिग्री सेल्सिअस अँड -33.35 डिग्री सेल्सिअस. म्हणजे रूम टेम्परेचरला जर अमोनिया आपण प्लेस केला तर रूम टेम्परेचरला सुद्धा अमोनिया बॉईल होईल. Whereas for water they are 0 degree Celsius and 100 degrees Celsius respectively. Melting point and boiling point clearly show that liquid range of ammonia is only 44.4 degrees Celsius, while for water it is 100 degrees Celsius. This shows that the superiority of water over ammonia. Dielectric constant of water is 78.5 while that of liquid ammonia is 22. This clearly shows that water is better solvent for ionic compounds while ammonia is better solvent for non-ionic compound. Hence, it can be used as a solvent for organic compounds. Viscosity of ammonia is much lower than water. आता अमोनियाची सोल्युबिलिटी बघू आपण. सोल्युबिलिटी इन लिक्विड अमोनिया. आता इनऑर्गॅनिक कंपाऊंड, ऑर्गॅनिक कंपाऊंड, मेटल किंवा नॉन मेटल जे आहे ते लिक्विड अमोनियामध्ये त्यांची सोल्युबिलिटी काय आहे. ड्यू टू लो पोलॅरिटी ॲज कम्पेअर टू वॉटर, लिक्विड अमोनिया इज अ पुअर सॉल्व्हंट फॉर आयोनिक कंपाऊंड्स देन वॉटर. However, all the compounds formed by ammonium ions are soluble in liquid ammonia, irrespective of the anion. Among other compounds, those containing highly polarizable anions like iodide, thiocyanate are more soluble than those containing non-polarizable anions like fluorides and chlorides. Nitrates, nitrides, cyanides are soluble, while oxides, sulfates, hydroxides, carbonates, phosphates are insoluble. बघा लिक्विड अमोनियामध्ये जर आपण नायट्रेट कंटेनिंग कंपाऊंड जर इनऑर्गॅनिक कंपाऊंड असेल, नायट्राइट्स असतील, सायनाइड्स असेल तर ते सोल्युबल होते. अँड
iodide, thiocyanate are more soluble in ammonia. आणि fluorides, chlorides, oxides, sulfates, hydroxides, carbonates, phosphates are insoluble in liquid ammonia. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणते कोणते? ऑर्गॅनिक कंपाऊंडची सोल्युबिलिटी लिक्विड अमोनियामध्ये काय काय आहे बघा. ड्यू टू लो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर मोर सोल्युबल इन लिक्विड अमोनिया दॅन वॉटर. द वॉटरपेक्षा लिक्विड अमोनियामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड मोर सोल्युबल असते कारण त्यांचा लो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो. Hence, it is better solvent for organic reactions. Among organic compounds, alkyl halides, alcohols, esters, ethers, phenols are soluble, while hydrocarbons are insoluble. Alkali metals have exceptionally high solubility in liquid ammonia due to ammonolysis. व अल्कली मेटलचं एकदम हाय सोल्युबिलिटी आहे लिक्विड अमोनियामध्ये कारण तिथं अमोनोलायसिस तयार होते. आणि नॉन मेटल्स लाईक फॉस्फरस, सल्फर अँड आयोडीन which are again dissolved in liquid ammonia. आता chemical reactions in liquid ammonia. Acid base reaction. Water has a tendency to undergo autoionization. Similarly, liquid ammonia have undergo autoionization. For example, two NH3 molecule are going to be split and form NH4 plus and NH2 minus. Similarly, like that of water, it means that the solvent ionizes into ammonium ion NH4 plus and amide ions that is NH2 minus. टू NH3 मॉलिक्यूल जर कंबाईन झाले त्याची रिएक्शन झाली तर तिथं ऑटो आयोनायझेशन होऊन अमोनियम आयॉन दॅट इज NH4 प्लस आणि अमाइड आयॉन्स दॅट इज NH2 मायनस हे तयार होते. त्यानंतर दुसरी रिएक्शन बघा. इन वॉटर एनी स्पेसिस दॅट प्रोड्युसेस H3O plus ions on dissolution acts as an acid, and any species that produces OH minus ions on dissolution their water acts as a base on these same lines. म्हणजे similarly ammonia again when it reacts with any other species that produces NH4 plus acts as a acid, while it produces NH2 minus which produces NH2 minus acts as a base in liquid ammonia. In water, H3O plus ion from acid reacts with OH minus ion from base to give solvent water that is H2O. It's called as neutralization reaction. Similarly, reaction in which NH4 plus ion from acid reacts with NH2 minus ion from base to form solvent NH3. Here is again neutralization reaction is occur. बघा जसे वॉटरची टेंडन्सी होती ऑटो आयोनायझेशन व्हायची तसं अमोनियाची पण ऑटो आयोनायझेशन होत आहे आणि अमोनियम आणि अमाइड आयन तयार होते. त्यानंतर वॉटर जसा H3O प्लस आयन प्रोड्यूस करते ज्यावेळी ऍसिड बरोबर रिॲक्ट होते आणि ज्यावेळी बेस बरोबर रिॲक्ट होते त्यावेळी OH मायनस प्रोड्यूस करते. सिमिलरली अमोनिया पण NH4 प्लस आणि NH2 मायनस प्रोड्यूस करते. त्यानंतर ज्यावेळी NH4 प्लस आणि NH2 मायनस ची रिएक्शन होईल तेव्हा तिथं पुन्हा आपल्याला अमोनिया सॉल्व्हंट तयार मिळते किंवा की जिथं न्यूट्रलायझेशन रिएक्शन होत्या आणि अमोनिया सॉल्व्हंट आपल्याला भेटते. त्यानंतर सम कॉमन ऍसिड बेस रिएक्शन्स इन लिक्विड अमोनिया. व्हेन ammonium chloride is reacts with potassium amide, then it forms salt that is potassium chloride and ammonia solvent is expelled out. Similarly, ammonium bromide reacts with sodium amide. There is again NaBr is product that is salt sodium bromide and ammonia solvent is get out. Similarly, this here is a ammonia acts as an acid base reaction. Then next one is a redox reaction. The reaction in which transfer of electron takes place from the reaction in which transfer of electron takes place are called as reduction oxidation reactions or redox reactions. The species which accepts electron is called as oxidizing agent, while the species which donate electron is called as reducing agent. Oxidation state of the species decreases when it undergoes reduction, while oxidation state increases when it while
there is a occur oxidation. Liquid ammonia itself can undergo oxidation or reduction. Liquid ammonia reduces gaseous oxygen, chlorine, or metal oxide. Hence, it acts as a reducing agent. Here, oxidation number of nitrogen increases. Here is -3 and here is a -2. Again, second reaction, copper oxide reacts with ammonia. There is a -3 and nitrogen having 0. It means here is increased oxidation number. Again, chloride reacts with ammonia, -3 to -1. Here is increase of oxidation number. And next point is the decrease in oxidation number while it acts as an oxidizing agent. When magnesium reacts with ammonia, there is a +1 oxidation state of nitrogen, and when ammonia acts as an oxidizing agent, it reduces its oxidation state +1 to 0. When there is again one reaction, that is potassium, which reacts with ammonia and nitrogen oxide in the presence of liquid ammonia, it forms potassium amide and potassium hydroxide, and nitrogen is expelled out. In some reactions, ammonia neither acts as oxidizing agent nor acts as reducing agent. It only acts as a medium for the redox reaction. Many oxidizing agents which are very strong in water become weak oxidizing agents in liquid ammonia. For example, HNO3 and KMNO4 are very strong oxidizing agents in water, but they are weak oxidizing agent in liquid ammonia. It only works, or liquid ammonia plays role in only as a medium in the reaction, where nitric acid and KMNO4 having weak oxidizing agents. Then there is again precipitation reactions are occur where ammonia plays a very important role in precipitation. सिमिलरली जसा अमोनियाचा रोल होता की त्याप्रमाणे लिक्विड सल्फर डायऑक्साइड पण ऍज अ सॉल्व्हंट म्हणून काम करते. याच्या सुद्धा प्रॉपर्टी जवळजवळ वॉटरच्या ऍज कम्पेअर टू वॉटर सिमिलर आहेत, म्हणून हे लिक्विड सल्फर डायऑक्साइड सुद्धा एक सॉल्व्हंट म्हणून काम करते. इथं सेम जसं अमोनियामध्ये सोल्युबिलिटी होती तसेच लिक्विड सल्फर डायऑक्साइड मध्ये सोल्युबिलिटी होते. याच्या सुद्धा केमिकल रिएक्शन मध्ये ऍसिड बेस रिएक्शन होते, त्यानंतर रेडॉक्स रिएक्शन होते, and the reaction in which two soluble reactants react to give sparingly soluble products is called as precipitation or metathetical reaction. The product formed has very low value of solubility product, and so it gets precipitated from the solution. Then second property is the solubility of any compound varies with change in solvent. So the species that is soluble in one solvent may be sparingly soluble in other solvent. Since liquid sulfur dioxide has low dielectric constant as compared to water, it is a poor solvent for ionic compound as compared to water. So many inorganic compounds can be precipitated form liquid sulfur dioxide. We know that in water, silver chloride can be precipitated by the action of clear solution of BaCl2, that is barium dichloride, and silver nitrate. Similarly, silver chloride can be precipitated by the action of thionyl chloride on silver salt of carboxylic acid. Similarly, metal chlorides that are soluble in water can be precipitated from liquid sulfur dioxide as a solvent by action of thionyl chloride, which are shown as follows. Potassium bromide, when reacts with sulfur thionyl chloride in the presence of liquid sulfur dioxide, it forms potassium chloride and thionyl bromide. Then second reaction shows ammonium thiocyanate, which are reacts with thionyl chloride in the presence of liquid sulfur dioxide. It forms ammonium chloride, precipitate of ammonium chloride. This downward arrow shows there is a precipitation. And last reaction shows potassium iodide when reacts with thionyl chloride in the presence of liquid sulfur dioxide. There is again formation of potassium chloride as a precipitate, and there is a byproduct of sulfur oxide iodide.
ओके.